येत्या 4 डिसेंबरला गुरुवारी श्री दत्त महाराजांची दत्त जयंती आलेली आहे। ही दत्त जयंती म्हणजे दत्त भक्तांसाठी एक खूप मोठी पर्वणीच आहे। या दत्त जयंती काळामध्ये किंवा त्याच्या आधीही काही लोक गुरुचरित्राचं पारायण करतात। आणि नक्की गुरुचरित्राचं पारायण कशासाठी केलं जातं, गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे आपल्याला कोणतं कोणतं फळ मिळू शकतं आणि काय काय फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत। गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायी व दत्त भक्तांनी त्या ग्रंथाला वेदाची मान्यता दिलेली आहे। या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी दिलेली आहे। काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे। दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्याच प्रेरणेने गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे।